आणि आणि अचानक एक मोठा आवाज झाला. कुणाला समजेच ना झालंय काय. आणि बघतो तर काय, इंग्रजी आरमाराचं सारथ्य करणारी पहिली युद्धनौका अचानक पाण्यात बुडाली. पण किल्ल्यावरून अजून कोणताही हल्ला झाला नव्हता. तिच्या मागून दुसरी युद्धनौका येत होती. त्या दुसऱ्या युद्धनौकेचीही तीच गत झाली. बघता बघता 2 युद्धनौका पाण्यात बुडत होत्या. तिसऱ्या युद्धनौकेवरील जागरूक चालकांनी युद्धनौकेचा वेग कमी करायला सुरुवात केली. वेग कमी झाला, पण पण इंग्रजांची तिसरी युद्धनौकाही समुद्रस्तुप्यंतू झाली. हे सर्व कशामुळे झालं? अचानक समुद्रात जहाज बुडालच कसं? याचं उत्तर इंग्रजांना समजलंच नाही. एक नव्हे, दोन नव्हे, तर 3